हाच ट्रायपॉड आला होता, ट्रायपॉडमधूनच व्हिडिओ बनवत होते. मग म्हटलं की पालक इतके पडलेत आणि त्यात अंगारकी होती. म्हटलं की चला काहीतरी तेच चपाती भाजी जाम कंटाळा आला होता. म्हटलं की चला पालक ते भाजी करण्यापेक्षा म्हटलं पालकाचं हेच करूयात, म्हणजे पराठेच बनवून काढूयात आणि थोडंसं खरडा बनवले की दही आणि मस्तपणे ठेचा मिक्स करून छान खाता येतं. केशवसाठी मस्तपणे थोडंसं पालकाचे 2-3 बनवून दिले त्याला. त्याने खाल्ला एकच आणि त्याच्यानंतर माझ्या ट्रायपॉडला त्याच्यामध्ये व्हिडिओ करण्यात माझा नाद लागला होता. ते चेक करत बसणे अर्धा पाऊण तास. त्याच्यानंतर मग आता थोडंसं केशवला बनवलं होतं, पीठ सांडलं होतं, ते सगळं पीठ पुसून घेतलं आणि मग नंतरला भात लावलेला होता. मग आता आज अंगारकी होती म्हणून म्हटलं की त्याला देवाला देणार ते कसं ना, म्हणून थोडंसं देवाला भात काढला आणि नंतरला मग केशवाला थोडंसं चारावं म्हणून म्हणजे म्हटलं घेतलं. पण त्याने खाल्लं कुठे, एवढा 4 घास पण नाही खाल्ला त्याने. बघू शकता तुम्ही, मी घेतला एवढा भात होता आणि त्याने खाल्ला फक्त मोजून 2 घास खाल्ले. म्हटलं की उगाचच मी भात मिक्स केला म्हटलं. आणि मग काय मुलांचं म्हणजे खाणंच म्हणजे नाहीच नसतं, किती जबरदस्ती करून चाललं तरी नाही. त्यानंतर मग दाईला इथे फोडणी दिली आणि मग बाकीचे पराठे पण करायचे होते. मग बाकीचे पराठे वगैरे केले. डाळ मस्त झाली आणि पीठ इतकं पातळ झालं होतं, मी मळलं दुपारी होतं आणि मला बनवायला संध्याकाळ झाली ते ऑलमोस्ट. म्हणून पीठ खूप जास्त पातळ, त्याला कसं तरी की मी बनवलं, मग खरडा बनवला आणि मस्तपणे उपास सोडला अशा पद्धतीने.